नमस्कार. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून सहभागी झालेले सर्व राज्यपाल, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, राज्यांचे मुख्य सचिव, विविध औद्योगिक संस्थांशी संबंधित मित्रगण, स्टार्टअप फिनटेकशी संबंधित युवा मित्र, बँकांचे वरिष्ठ अधिकारीगण आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देश डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम देत आहे. ई रुपी वाउचर देशात डिजिटल व्यवहारांना, डीबीटीला अधिक प्रभावी बनवण्यात खूप मोठी भूमिका बजावणार आहे. यामुळे उद्दिष्टित, पारदर्शक आणि गळतीमुक्त सेवांमध्ये सर्वांना मोठी मदत मिळेल. 21व्या शतकातील भारत आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कसा पुढे जात आहे, तंत्रज्ञानाला लोकांच्या जीवनाशी जोडत आहे, त्याचे ई रुपी हे प्रतीक आहे. आणि मला आनंद आहे की ही सुरुवात अशा वेळी होत आहे जेव्हा देश स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी अमृत महोत्सव साजरा करत आहे. आणि अशा वेळी देशात भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे. मित्रांनो, सरकारच नाही तर एखादी सामान्य संस्था किंवा संघटना कुणाच्या उपचारासाठी, कुणाच्या शिक्षणासाठी किंवा अन्य कामासाठी काही मदत करू इच्छित असेल तर रोख रकमेऐवजी ई रुपीद्वारे करू शकेल. यामुळे हे सुनिश्चित होईल की त्यांनी दिलेले पैसे त्यासाठीच वापरले जातील. सुरुवातीच्या टप्प्यात ही योजना आरोग्य क्षेत्रातील योजनांच्या लाभासाठी लागू करण्यात येत आहे. समजा एखादी संस्था सेवाभावाने भारत सरकारद्वारा दिल्या जात असलेल्या मोफत लसीचा लाभ घेऊ इच्छित नसेल, मात्र खासगी रुग्णालयात काही पैसे भरून लस दिली जात आहे, त्यात लोकांना पाठवू इच्छित असेल किंवा 100 गरिबांना लस द्यायची त्यांची इच्छा असेल तर ते त्या 100 गरिबांना ई रुपी वाउचर देऊ शकतील. ई रुपी वाउचर सुनिश्चित करेल की त्याचा वापर लसीकरणासाठीच होईल, अन्य कामासाठी नाही. काळानुसार यात आणखी गोष्टी समाविष्ट होतील, जसे कुणाला उपचारांसाठी मदत द्यायची असेल, कुणाला टीबीच्या रुग्णाला औषधांसाठी, जेवणासाठी आर्थिक मदत द्यायची असेल, किंवा मुलांना, गर्भवती महिलांना भोजन आणि पोषणाशी संबंधित अन्य सुविधा द्यायच्या असतील तर ई रुपी त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. म्हणजेच ई रुपी विशिष्ट व्यक्ती तसेच उद्देश संबंधित आहे. ज्या उद्देशाने एखादी मदत किंवा लाभ दिला जात आहे तो त्यासाठीच वापरला जाईल हे ई रुपी सुनिश्चित करणार आहे. जर कुणाला वृद्धाश्रमात 20 नवीन बेड लावायचे असतील
तर ई रुपी वाउचर त्याची मदत करेल. कुणाला 50 गरिबांची जेवणाची व्यवस्था करायची असेल तर ई रुपी वाउचर त्याची मदत करेल. कुणाला गौशाळेत चाऱ्याची सोय करायची असेल तर ई रुपी वाउचर त्याची मदत करेल. याकडे राष्ट्रीय स्तरावर पाहिले तर सरकारद्वारे पुस्तकांसाठी पैसे पाठवले असतील तर ते पुस्तकांसाठीच खर्च होतील हे ई रुपी सुनिश्चित करेल. जर पैसे गणवेशासाठी पाठवले असतील तर त्यातून गणवेशच खरेदी केले जातील. जर अनुदानित खतांसाठी मदत दिली असेल तर ते खत खरेदी करण्यासाठीच खर्च होतील. गर्भवती महिलांना देण्यात आलेल्या पैशातून पोषक आहारासाठीच खर्च होतील. म्हणजेच पैसे दिल्यानंतर त्याचा वापर जसा आपल्याला हवा आहे तसा ई रुपी सुनिश्चित करेल. मित्रांनो, पूर्वी आपल्या देशात तंत्रज्ञान हे श्रीमंतीसाठी आहे असे मानले जायचे. टेक्नोलॉजी तो केवल अमीरों की चीज है. भारत तर गरीब देश आहे, आपल्याला त्याचा काय उपयोग. जेव्हा आमचे सरकार तंत्रज्ञानाला मिशन बनवू पाहत होते तेव्हा काही राजकीय नेते, तज्ञ मंडळी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायची. मात्र आज देशाने त्या विचारांना नाकारले आहे, त्यांना चुकीचे सिद्ध केले आहे. आज देश वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतोय. हा नवीन विचार आहे. आज आम्ही तंत्रज्ञानाचा वापर गरिबांसाठी, त्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी एक साधन म्हणून करत आहोत. भारतामध्ये तंत्रज्ञान पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा आणत आहे हे जग पाहत आहे. नवनवीन संधी निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानामुळे गरिबांचे जीवन अधिक सुलभ बनवण्यासाठी मदत होत आहे हे आता दिसून येत आहे. आणि तंत्रज्ञान सरकार आणि लालफितीचा कारभार यावरील सामान्य जनतेची निर्भरता कशी कमी करते आहे. आपण आता आजच्या या अद्वितीय उत्पादनाविषयी लक्षपूर्वक पाहावे, याविषयी जाणून घ्यावे. आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो त्याचे कारण म्हणजे देशामध्ये जनधन खाती उघडणे, त्याचबरोबर सर्वांची खाती मोबाईल आणि आधार कार्ड यानं जोडणं आणि जेम सारख्या व्यवस्थेसाठी गेली काही वर्षे आम्ही परिश्रम घेतले आहेत. ज्यावेळी जेम सुरू केलं होतं त्यावेळी अनेक लोक या व्यवस्थेचे महत्त्व समजू शकले नव्हते. परंतु या सर्व व्यवस्थेचे महत्त्व लॉकडाऊनच्या काळात सर्वांनाच लक्षात आलं. लॉकडाऊनच्या काळामध्ये गरिबांपर्यंत मदत कशी पोहोचवायची त्याविषयी समस्या निर्माण झाली. ज्यावेळी जगातले मोठमोठे देश ही समस्या सोडवताना अतिशय त्रासले होते, मात्र त्यावेळी गरिबांना मदत पोहोचवण्यासाठी भारतामध्ये ही संपूर्ण व्यवस्था तयार होती. इतर देश आपल्या गावागावांमध्ये टपाल कार्यालय आणि बँक उघडत होते, त्याचवेळी भारतात महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत जमा केली जात होती. भारतामध्ये आतापर्यंत थेट हस्तांतरण लाभाच्या माध्यमातून जवळपास 17.5 लाख कोटी रुपये थेट लाभार्थींच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. आज केंद्र सरकारच्या 300 पेक्षा जास्त योजनांचा लाभ डीबीटी म्हणजे थेट हस्तांतर लाभ या माध्यमातून लोकांना मिळत आहे. सरकार लोकांच्या थेट खात्यात पैसे जमा करत आहे. जवळपास 90 कोटी देशवासियांना थेट हस्तांतर लाभ योजनेचा कोणत्या ना कोणत्या रूपाने लाभ होत आहे. स्वस्त धान्य असो, स्वयंपाकाचा गॅस असो, औषधोपचार असो, शिष्यवृत्ती असो, निवृत्ती वेतन असो, मजुरी कामाचा मोबदला असो, घरकुल बनवण्यासाठी मदत असो, अशा अनेक प्रकारचे लाभ डीबीटीच्या माध्यमातून जनतेला मिळत आहेत.
पीएम किसान सम्मान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 1,35,000 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत. अकाउंट में पहुंचाए गए हैं. इस बार तो किसानों से जो यावर्षी तर शेतकरी बांधवांकडून जो सरकारने गहू खरेदी केला आहे त्याचे जवळपास 85,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्येच हस्तांतरित केले आहेत. बैंक खाते में ही ट्रांसफर किया गया है. इन सारे या सर्व प्रयोगांचा खूप मोठा लाभ झाला आहे. हुआ है कि देश के देशाची जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम अयोग्य व्यक्तींच्या हाती जाण्यापासून वाचली आहे. जाने से बचे हैं. मित्रांनो, भारत आज तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात, रहा है तंत्रज्ञानाशी जोडून घेण्यात तो इतर कोणत्याही देशांपेक्षा अजिबात कमी नाही. हे भारत आज संपूर्ण दुनियेला दाखवून देत आहे. इनोवेशंस की बात, नवसंकल्पनांची गोष्ट असो सर्विस की सेवा देण्याची बाब असो, टेक्नोलॉजी के इस्तेमाल हो, भारत दुनिया के बड़े देशों के तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे भारत दुनियेतला मोठ्या देशांच्या बरोबरीने वैश्विक नेतृत्व करण्याची क्षमता बाळगून आहे. भारत ने अपनी प्रगति को जो गति दी है उसमें टेक्नोलॉजी के सही इस्तेमाल की बड़ी भूमिका है. आप सोचिए, गेल्या 7 वर्षांमध्ये भारताने आपल्या प्रगतीला जो काही वेग दिला आहे, भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्यामध्ये तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम वापर केला. बिना किसी फिजिकल ट्रांजैक्शन के लेन देन से निकलेगी. या वेगामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका मोठी आहे. ये संभव हुआ है. आता आपण विचार करा, 8 ते 10 वर्षापूर्वी कोणी कल्पना केली होती का की पथकर नाक्यांवर कोट्यावधी गाड्या कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष व्यवहार न होता पुढे जाऊ शकतील? दिल्ली के किसी आज फास्टॅगमुळे हे शक्य झालं आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात दुर्गम भागामध्ये कार्यरत असलेला हस्तशिल्पकार आपले उत्पादन दिल्लीतल्या कोणा एका सरकारी कार्यालयामध्ये थेट विकू शकेल. 8-10 साल पहले किसी ने असा 8-10 वर्षांपूर्वी कोणी विचार केला नसेल. सर्टिफिकेट्स आज GeM म्हणजेच सरकारी ई बाजारपेठच्या पोर्टलमुळे हे काम सहज शक्य झाले आहे. में होंगे और आपली सर्व प्रमाणपत्रे, दस्तऐवज प्रत्येक वेळी डिजिटली आपल्या खिशात असू शकतील आणि गरज पडेल त्या प्रत्येक वेळी एका क्लिकवर त्या कागदपत्रांचा वापर करता येईल. याविषयी कधी कोणी 8-10 वर्षांपूर्वी विचार केला होता का? MSME आज हे सर्व डिजी लॉकरच्या सुविधेमुळे शक्य झालं आहे. 9 मिनट में भारतामध्ये MSME क्षेत्रातल्या उद्योजकांना अवघ्या 59 मिनिटांमध्ये कर्ज मंजूर केले जाईल. भी मुमकिन है. याची कधी कोणी 8 ते 10 वर्षांपूर्वी विचार केला होता का? 8-10 आज हे सुद्धा शक्य आहे. क्या आपने आणि याचप्रमाणे तुम्ही कोणत्या कामासाठी एक डिजिटल वाउचर पाठवायचे आणि काम पूर्ण होईल, कधी कोणी 8-10 वर्षांपूर्वी असा विचार केला होता का? ये भी आज हे सुद्धा ई रुपीच्या माध्यमातून शक्य झालं आहे. मैं से अशी कितीतरी उदाहरणं मी देऊ शकतो. या महामारीच्या काळामध्ये देशाने तंत्रज्ञानाची ताकद किती प्रचंड आहे हे जाणले आहे. आरोग्य सेतू ॲपचे उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे. आज ये आज हे ॲप सर्वात जास्त डाउनलोड होणाऱ्या ॲपपैकी एक आहे. याचप्रमाणे कोविन पोर्टलही आज आपल्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये लसीकरण केंद्राची निवड करण्यासाठी, नोंदणीसाठी, लसीकरणाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी देशवासियांची खूप मोठी मदत करीत आहे. देशवासियों की बड़ी मदद कर रहा है. पुरानी व्यवस्था सुनीच व्यवस्था असती तर लसीकरण प्रमाणपत्रासाठी धावपळ करावी लागली असती. सर्टिफिकेट के लिए दौड़ना पड़ता होता है. दुनिया के कई बड़े देश जगातल्या अनेक देशात आजही कागदावर हाती लिहून प्रमाणपत्र दिलं जात आहे. करके सर्टिफिकेट दिया जा रहा है. लेकिन भारत के लोग भारतात मात्र लोक एक क्लिक करून डिजिटल प्रमाणपत्र डाउनलोड करत आहेत. इसलिए आज भारत का यामुळेच भारताची कोविन प्रणाली जगातल्या अनेक देशांना आकर्षित करीत आहे. देशों को आकर्षित कर रहा है. भारत या प्रणालीचा लाभ जगालाही देत आहे. साथियों, मुझे याद है मित्रांनो, कि 4 मला आठवतंय 4 वर्षापूर्वी भीम जेव्हा भीम ॲप लॉन्च केलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं था
तो दिवस दूर नाही जेव्हा बहुतांश व्यावसायिक व्यवहार नोटा किंवा नाण्यांऐवजी डिजिटली होतील. तब मैंने ये तेव्हा मी कहा, हेही म्हटलं होतं की या बदलामुळे सर्वाधिक गरीब, वंचित, छोटे व्यापारी, शेतकरी, आदिवासी यांचं सशक्तीकरण होईल. ते सबल होतील. आदिवासियों का सशक्तिकरण होगा, वो एम्पावर होंगे. आज हम आपण आज हे साक्षात अनुभवतो आहोत. दर महिन्याला UPI व्यवहाराचे नवे विक्रम रचले जात आहेत. जुलै महिन्यात 300 कोटी रुपयांपेक्षाही अधिक व्यवहार UPIच्या माध्यमातून झाले आहेत. यूपीआई से हुए हैं, जिसमें यात 6 लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. लेनदेन हुआ है. आज चाय, चहा, रस, भाज्या फळांची गाडी लावणारेही याचा उपयोग करत आहेत. का उपयोग कर रहे हैं. वहीं भारत का रुपे कार्ड भी भारताचे रुपे कार्ड आज देशाचा सन्मान वाढवत असून आता सिंगापूर आणि भूतानमध्येही ते उपलब्ध करण्यात आले आहे. किया जा चुका है. आज देश में 66 देशात आज 66 कोटी रुपे कार्ड आहेत. और देश में देशात हजारो कोटी रुपयांचा व्यवहार रुपे कार्डने होत आहे. रुपे कार्ड या कार्डाने गरिबालाही सशक्त केले आहे. इस कार्ड ने गरीब को भी सशक्त किया है. आपणही डेबिट कार्ड बाळगू शकतो, त्याचा वापर करू शकतो, हा आत्मविश्वासाचा भाव त्यांच्या मनात जागा केला आहे. रख सकता है, उसका इस्तेमाल कर सकता है. मित्रांनो, तंत्रज्ञान गरिबांना कसं सशक्त करू शकतं याचं आणखी एक उदाहरण आहे PM स्वनिधी योजना. पीएम स्वनिधि योजना हमारे आपल्या देशात जे हातगाडीवाले, फेरीवाले बंधू भगिनी आहेत, ठेला त्यांच्या आर्थिक समावेशकतेबाबत बहन है. कधीच विचार झाला नव्हता. फाइनेंशियल इंक्लूजन के बारे में पहले कभी नहीं सोचा गया था. आपलं काम वाढवण्यासाठी बँकांकडून मदत मिळणं त्यांच्यासाठी अशक्य होतं. असंभव था. जब डिजिटल ट्रांजैक्शन डिजिटल व्यवहाराची कोणतीही नोंद पार्श्वभूमीच नसेल, कागदपत्र नसतील, अशा वेळी आपले फेरीवाले, हातगाडीवाले बांधव बँकेकडून कर्ज घेण्यासाठी पहिलं पाऊलच टाकू शकत नसत. कदम भी नहीं बढ़ा पाते थे. इसी को समझते हुए हेच लक्षात घेऊन आमच्या सरकारने PM स्वनिधी योजनेची सुरुवात केली. आज देश के छोटे बड़े देशात आज छोट्या मोठ्या शहरांमध्ये 23 लाखांपेक्षाही अधिक फेरीवाले आणि हातगाडीवर विक्री करणाऱ्यांना या योजनेअंतर्गत मदत देण्यात आली आहे. इसी कोरोना काल में याच कोरोना काळात जवळपास 2300 कोटी रुपये त्यांना दिले आहेत. ये गरीब साथी अब डिजिटल या गरीब व्यक्ती आता डिजिटल व्यवहार करत आहेत आणि आपलं कर्जही फेडत आहेत. अब उनके लेनदेन की त्यामुळे त्यांच्या व्यवहाराची आता डिजिटल नोंद आहे. PM स्वनिधीमध्ये अशी व्यवस्था आहे की 10,000 रुपयांचं पहिलं कर्ज फेडलं की 20,000चं दुसरं कर्ज आणि दुसरं कर्ज फेडलं की 50,000चं तिसरं कर्ज आपल्या या फेरीवाल्या बांधवांना दिलं जाईल. साथियों को दिया जाएगा. आपको तुम्हाला हे जाणून आनंद होईल की आज शेकडो फेरीवाले बंधू भगिनी तिसरं कर्ज प्राप्त करण्याच्या दिशेने पुढे जात आहेत. तीसरा लोन प्राप्त करने की दिशा में आगे बढ़ रहे हैं. मित्रांनो, देशात डिजिटल पायाभूत सुविधा आणि डिजिटल व्यवहारांसाठी गेल्या 6 ते 7 वर्षात झालेल्या कामाची दखल साऱ्या जगानं घेतली आहे. उसका लोहा आज दुनिया भी मान रही है. विशेषतः भारतात फिनटेकचा खूप भक्कम आधार तयार झाला आहे. का बहुत बड़ा आधार तैयार हुआ है. अशी व्यवस्था, आधार तर मोठ्या मोठ्या देशातही नाही. देशवासियांचा सकारात्मक दृष्टिकोन, फिनटेक उपायांना स्वीकारण्याची त्यांची क्षमताही असीम आहे. भी असीम है. इसलिए यामुळेच आज भारतातील तरुण भारत के युवाओं भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमसाठीही के लिए भी ही सर्वोत्तम संधी आहे. भारत के स्टार्ट भारताच्या स्टार्टअप फिनटेकमध्ये अनेक शक्यता आहेत. अनेकों संभावनाएं हैं. मित्रांनो, मला विश्वास आहे की ई-रुपी वाउचर देखील यशाचे नवे अध्याय रचेल. सफलता के नए अध्याय लिखेगा. यात आपल्या बँका आणि इतर पेमेंट गेटवे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. पेमेंट गेटवे का
बहुत बड़ा रोल है। आपले शेकडो खाजगी रुग्णालये, सैकड़ों कॉर्पोरेट्स, उद्योग जगत, समाजसेवी संस्था आणि इतर संघटनांनी देखील यात रुची असल्याचे दाखवले आहे. संस्थानों ने भी इसको लेकर बहुत रुचि दिखाई है। माझं राज्य सरकारांना आग्रही सांगणं आहे की आपल्या योजनांचा सर्वंकष आणि अचूक संपूर्ण लाभ सुनिश्चित करण्यासाठी ई-रुपीचा अधिकाधिक उपयोग करा. रुपी का अधिक से अधिक उपयोग करें। मुझे विश्वास है मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांची अशीच सार्थक भागीदारी एका प्रामाणिक आणि पारदर्शी व्यवस्थेच्या निर्माणाला आणखी गती देईल. निर्माण को और गति देगी। पुन्हा एकदा फिर सभी सर्व देशवासियांना या मोठ्या परिवर्तनासाठी रिफॉर्म के लिए खूप खूप शुभेच्छा देतो. देता हूं। खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.